वटपौर्णिमा उपवासाचे 8 नियम, काय खावं काय नाही, तसंच गर्भवती महिलांनी व आजारी असणाऱ्या महिलांनी कोणती काळजी घ्यावी व वटपौर्णिमा व्रताची कथा या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, वटसावित्री पौर्णिमा 7 जन्मांची सोबत, श्रद्धेचा धागा आणि वडाच्या फेऱ्यांमागील शास्त्र आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. वटसावित्री पौर्णिमा म्हणजे घराघरामध्ये सणावाराचा उत्साह असतो. नटून थटून घरातील प्रत्येक महिला आपल्या हातामध्ये पूजेचं ताट घेऊन जेव्हा वडाच्या झाडाजवळ जाते तेव्हा केवळ एक विधी म्हणून नाही तर एका महान प्रेमाच्या आणि दृढ संकल्पाच्या कथेची आपण उजळणी करत असतो. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आजच्या या पावन दिवशी या व्रताची ती अलौकिक कथा आणि आपण मानतो त्या फेऱ्यांमागील शास्त्र नक्की काय आहे हे आपल्याला सविस्तर आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, सावित्री आणि सत्यवानाची ही कथा केवळ पतीच्या प्राणांसाठी यमराजाशी लढणाऱ्या एका स्त्रीची नाही तर ती बुद्धी, चातुर्य आणि अतूट विश्वासाची अशी कहाणी आहे. तर ही कहाणी म्हणजे विश्वासाची कहाणी आहे. राजकन्या सावित्रीने अल्पायुष्य असलेल्या सत्यवानाशी पती म्हणून निवड केली. लग्नानंतर काही काळातच तो दिवस आला जेव्हा सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी स्वतः यमराज धर्तीवर आले होते. सत्यवानाचे प्राण घेऊन जेव्हा यमराज दक्षिण दिशेला जाऊ लागले तेव्हा सावित्रीही त्यांच्या मागे चालत राहिली आणि त्यावेळी यमराजांनी तिला अनेकदा मागे फिरण्यास सांगितले. पण सावित्रीने आपल्या पतीची, आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रताच्या बळावर यमराजांशी संवाद साधला. तिच्या त्या थोर विचारांनी आणि निष्ठेने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला 3 वर मागण्यास सांगितले होते. तेव्हा सावित्रीने अत्यंत चातुर्याने सासू सासऱ्यांचे डोळे, तसंच त्यांचे हरवलेले राज्य आणि शेवटी 100 पुत्रांची माता होण्याचा वर मागून घेतला होता. यमराजांनी तथास्तु म्हटलं आणि तिथंच यमराज आपल्याच वचनात अडकले. पतीच्या प्राणाशिवाय सावित्री माता कशी होणार? शेवटी हार मानून यमराजांना सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले. अशा प्रकारे तो काळ वडाच्या झाडाखाली व्यतीत झाला होता. म्हणूनच वडाचे झाड या अखंड सौभाग्याचं आणि विजयाचं साक्षीदार बनलं आणि त्यालाच विजयाचं प्रतीक मानलं गेलं. पूजा करताना आपण वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळत प्रदक्षिणा म्हणजेच फेऱ्या मारतो. शास्त्रानुसार आणि श्रद्धेनुसार या फेऱ्यांचं मैत्रिणींनो विशेष असं महत्त्व आहे. तर बघा, हिंदू धर्मानुसार 108 फेऱ्या सर्वोत्तम मानल्या जातात. हिंदू धर्मशास्त्रात 108 ही संख्या पूर्णतेचं आणि विश्वाच्या ऊर्जेचं प्रतीक मानले जाते. शक्य असल्यास 108 फेऱ्या मारणं सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 7 किंवा 21 फेऱ्या आपण पर्यायी मारू शकतो. जर वेळ किंवा आरोग्यामुळं शक्य नसेल तर 7 फेऱ्या म्हणजेच लग्नातील 7 फेऱ्या आणि 7 जन्मांच्या सोबतीचं प्रतीक किंवा 11-21 फेऱ्या या मारल्या जातात. वडाचे झाड हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारं आणि वातावरणातील नकारात्मकता शोषून घेणारं झाड मानलं जातं. जेव्हा आपण मनोभावे त्या झाडाभोवती फेऱ्या मारतो
तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात शुद्ध वायू म्हणजेच ऑक्सिजन मिळतो बघा, ज्यामुळं आपल्या मनाला आणि शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते. आणि तो जो कच्चा धागा म्हणजे आपण जो कच्चा धागा गुंडाळतो वडाच्या झाडाला, तो धागा म्हणजे पती पत्नीच्या नात्यातील प्रेमाची वीण घट्ट असण्याचे प्रतीक आहे. आता मैत्रिणींनो, आपण हे जाणून घेऊयात की या व्रताच्या उपवासामध्ये काय करावं, काय खावं आणि काय नाही ते. तर बघा, सर्वप्रथम वटपौर्णिमेचा उपवास करताना श्रद्धेसोबतच आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. उपवास सुरू करण्यापूर्वी सकाळी तुम्ही सुकामेवा किंवा दूध किंवा फळं खाऊ शकता, ज्यामुळं चांगली ऊर्जा मिळते. मैत्रिणींनो, ज्या महिला गर्भवती आहेत किंवा आजारी आहेत, अशा महिलांनी सकाळी व्रत सुरू करण्यापूर्वी या गोष्टी खाणं खूप गरजेचं आहे. यानंतर बघा, शरीरामध्ये दुसरा नियम तो म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं आहे. शहाळ्याचं पाणी किंवा लिंबू पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता. यानंतर सफरचंद, केळी, पपई यासारख्या फायबरयुक्त फळांचा समावेश तुम्ही करायचा आहे. यामुळं पोट भरलेलं राहील आणि गॅस ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. तसंच मैत्रिणींनो, साबुदाणा वडा, बटाटा चिप्स यासारखे जास्त तेलकट पदार्थ या दिवशी खाणं टाळा. यामुळे काय होतं तर आळस येतो आणि पचनसंस्थेवर सुद्धा ताण येतो. यानंतर पुढचा नियम तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी तुम्ही वरीचा भात किंवा मग राजगिऱ्याचे लाडू किंवा उकडलेला बटाटा, रताळं खाणं आरोग्यासाठी अधिक हलकं आणि फायदेशीर ठरतं. यानंतर येतं ते म्हणजे दुपारच्या कडक उन्हात जाणं टाळा. शक्यतो सकाळी लवकर किंवा मग संध्याकाळी पूजा करा. आता चक्कर येणं किंवा उष्माघाताचा त्रास होणार नाही यासाठी तुम्हाला या नियमाचं पालन करायचं आहे. तसंच रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफी घेऊ नका, कारण का यातील कॅफेनमुळं शरीरातील पाणी कमी होतं आणि त्यामुळं ॲसिडिटीसुद्धा वाढू शकते. मैत्रिणींनो, बघा, गर्भवती ज्या महिला आहेत किंवा ज्या स्तनपान करणाऱ्या महिला आहेत किंवा मधुमेह असलेल्या महिला ज्या आहेत, त्यांनी निर्जला उपवास करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करावा. तसंच मैत्रिणींनो, संध्याकाळी उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट जे असतं जेवण, ते जेवण जेवू नका. सुरुवातीला थोडं पाणी किंवा मग ज्यूस प्या आणि हलकं पचायला सोपं असं अन्न तुम्हाला उपवास सोडताना खायचं आहे. तर मैत्रिणींनो, ही माहिती तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.